तुमचा नाही का हळद लावून नाही का काय म्हणजे का काहीच फायदा नाही बघा, ₹1 सुद्धा फायदा नाही. आणि मी तर काय म्हणतो माहिती आहे का, तुमच्याच्या नाही का शेवटीच्याला हे 2 पोते जर सोडणं होत नसलं ना, तुम्ही नाही का हळदच लावू नका बघा. कारण नाही का तुमच्या याच्यामध्ये काहीच फायदा नाही. आणि ते जे 2 पोते आहेत ना, ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे बघा. पण त्याच्या अगोदर तुम्ही चूक काय करता हे एकदा नाही का तुम्ही बघून घ्या. तुम्ही काय करता माहिती आहे का, एक तर नाही का महागा मुलीचे नाही का बियाणं आणता, त्याला लावता आणि नाही का सगळ्यात महागड्या नाही का फवारण्या आणि ड्रिचिंग करता. आणि तुमचं काय होतं माहिती आहे का, शेवटच्या नाही का सगळं बजेटच हलतं बघा. तुम्ही काय म्हणता, नाही आता नाही का लय खर्च झाला हळदीला, आता बसलं आता याच्यावर नाही का आपल्याच्यानं खर्च करणं होत नाही. याच्यात तुम्ही चुकता बघा. सगळ्या शेवटीच्याला काय करायचं माहिती आहे का, 2 पोते आणून ठेवायचे, एक अमोनियम सल्फेटचं आणि एक नाही का पोटॅशचं. अमोनियम सल्फेट काय करतं माहिती आहे का, हे जे आपलं पान असते त्याला नाही का हिरवं आणि चमकदार ठेवते. आणि जे नाही का पोटॅश असते ते काय करतं माहिती आहे का, आपली जी शेक असते का तिला पोकवायचं काम करते आणि नाही का तिला असं चांगलं भरायचं काम करते. आहे का नाही बरं, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न. तर नाही का हे 2 पोते आणून ठेवायचे आणि एकरी नाही का 4-4 किलो 5-5 किलो नाही का दर 4 दिवसाला 5 दिवसाला सोडीत राहायचे. कारण नाही का आपला एक तर नाही का पान बी चांगलं राहणार आहे आणि माल बी चांगला राहणार आहे. तर तुम्हाला मित्रांनो ही माहिती कशी वाटली त्यासाठी नाही का आपल्याला कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्याला नाही का लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.